आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी छान असं भरलेल्या दोडक्याची भाजी। जर तुम्हाला दोडका खायला आवडत नसेल तर ही भाजी बघितल्यानंतर तुम्ही आवडीने दोडक्याची भाजी करून खाताल। आणि इकडे बघू शकता इतकी छान असा भरलेला दोडका मी आज चमचमीत झणझणीत बनवलेला आहे। जर तुम्हाला खरंच दोडका खायला आवडत नसेल ना तर एकदा तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा, तर तुम्ही आवडीने नक्की बनवता। तर चला बघूया याला लागणारे साहित्य। तिकडे बघा एक मोठ्या साईजचा दोडका आणलेला आहे मी, मस्त हिरवागार ताजा असा। याचे दोन भाग केले, असा मोठा होता हा उभा, त्याला कट करून घेतले दोन भाग। त्यानंतर अद्रक आहे, लसूण आहे, थोडे शेंगदाणे आहेत आणि एक टमाटर चिरून घेतले। हवं तर तुम्ही इथं खोबरंसुद्धा सुकं खोबरं वापरू शकता। तर हे दोडका जो आहे ना याला फक्त याचा खालचा पुढचा भाग जरा, मागचा पुढचा भाग थोडा कट करून घ्यायचा। याच्यावरचे जे शिरा असतात ना ते आपल्याला काढून घ्यायला लागतात। जसं आपण शेवगाच्या शेंगाच्या शिरा काढतो बघा तसा प्रकारे। ते हे बघा हे शेवगाच्या शेंगा दोडक्याच्या ह्या ज्या शिरा आहेत ना हे सगळ्या हलक्या हाताने असं काढून घ्यायचे। हा बघा झटकेपट निघल्या जातात, जेणेकरून काय होतं असं मऊ सुटसुटीत असा आपला दोडका तयार होतो आणि खाता वेळेस सुद्धा छान लागतो। मग आणि मग सालीसकट केला की मग जरा रटरट वाटतं, जाडजाड आणि कचकच असा आवाज येतो खाता वेळेस। मग हे बघा असे दोन भाग करायचे, छोटे छोटे भाग कट करून घ्यायचे आणि मध्ये अशी चीर पाडायची दोडक्याला। हवं तर तुम्ही असं गोल आकार मधोमध सुद्धा याला असं गोलाकार जसं आपण कारल्यासाठी बनवतो बघा तसं सुद्धा करू शकता। हे बघा असं, पण मी आता हे मस्त असं मधोमध केलं आहे, असं सुद्धा करू शकता तुम्ही। याच्यामध्ये सुद्धा स्टफिंग आपल्याला भरता येते। तर आता हे मी पूर्ण दोडके असे कट करून घेतलेले आहेत, जसे मीडियम साईजचे। आणि असे साईजचे दोडके कापले ना तर मस्त भाजी होती तयार। आता एक कढई तापत ठेवली आहे, आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता तुम्ही शेंगदाण्यासोबत इथं थोडंसं सुकं खोबरं, तीळ वगैरे सुद्धा भाजू शकता। काय होतं खोबरं आणि तीळ वगैरे टाकलं ना त्याने सुद्धा खूप छान अशी चव येते। तर हे बघा शेंगदाणे थोडे भाजून निघले, जास्त भाजायचे नाही आहेत। आणि त्यानंतर लसूण पण थोडासा नॉर्मल असा भाजून घ्यायचा आहे, अगदी असं करपून नाही द्यायचं, फक्त थोडासा याला शेक भेटला की काढून घ्यायचे आहेत। हे बघा नॉर्मलपणे मी शेंगदाणे आणि लसूण भाजून घेतला आहे। आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे लसूण काढून घेते आणि मस्त याचं वाटण करायचं आहे आपल्याला। आता त्यानंतर हे अद्रकचे 2-4 तुकडे याच्यामध्ये बारीक कट करून टाकते। हे बघा असं तुम्ही हवं तर अद्रक असं याच्यामध्ये कुटून सुद्धा टाकू शकता किंवा असं किसून सुद्धा टाकू शकता। तर अद्रकचे तुकडे मी याच्यामध्ये ॲड केलेत। त्यानंतर थोडेसे असे साबुत धने म्हणजे अख्खे धने जे आहेत ना हे याच्यामध्ये टाकते। इथे तुम्ही ना असे अख्खे गरम मसाले असतात ना, लवंग इलायची, हे सुद्धा तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर आता इथे मी टाकते जिरे। हे बघा जिरे खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी, तर जिरेचा वापर नक्की करा। तर थोडे जिरे टाकून घेतले 1 चमच्याच्या अंदाजाने। आणि आता हे थोडंसं किंचित पाणी टाकून मी वाटून घेणार आहे, अगदी जास्त पातळ करायचे नाही, थिक पाहिजे आपल्याला। तर आता मी हे वाटून घेते बारीक करून। आणि याच्यामध्ये आपल्याला हे बघा वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, याच्यामध्ये टाकून आता मी वाटण करून घेते। हे बघा थोडंसं किंचित पाणी टाकून मी हे वाटण करून घेतले। आता पाणी टाकण्याचे एक कारण आहे, पाणी टाकल्यामुळं काय होतं मसाला चांगला असा जाम तयार होतो, म्हणजे असं घट्ट तयार होतो, जेणेकरून काय होतं हा स्टफिंग जो आहे ना तो बाहेर असा पडत नाही भरता वेळेस। हे बघू शकता इथे थोडासा किंचित असा ओलसरपणा दिला आहे। हवं तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी हरकत नाही, आणि जर ड्राय वाटलं तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं पाणी किंवा तेल टाकू शकता। तर आता ह्याच्यामध्ये वाटण जे केलं आहे त्याच्यामध्ये मी 1-1.5 चमचा धना पावडर टाकला आहे आणि लाल तिखट टाकते इथं 2 चमचे, 2 नाही 1.5 चमचा मी इथं लाल तिखट टाकला आहे, कारण दोडके थोडेच आहेत। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला। हे बघा गरम मसाला टाकला 1 चमच्याच्या अंदाजाने। त्यानंतर अर्धा चमचा किंवा 1 चमचा हळद टाकायची आहे। हे बघा हळद टाकून घेते 1 चमच्याच्या अंदाजाने। आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ। आता हे दोडके कट केल्यावर मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा ठेवले जातात, पण त्या कसं असतं ना मिठाच्या पाण्यात ठेवलं म्हणजे थोडा वेळ लागला तरी काय हरकत नाही, पण आपल्याला झटकीपट बनवायची होते म्हणून मी मिठाच्या पाण्यात वगैरे काही ठेवलं नाही। आणि हे बघा आता हे सर्व मिक्स करून घेते। आणि जर पाणी न टाकता तुम्ही हे वाटण वाटलं ना तर मग ना असा सुका हा मसाला वाटतो। मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं थोडंसं हातावर पाणी किंवा तेल घेऊन असा थोडंसं याला नरम करायचा, जेणेकरून काय होतं ना मस्त असं स्टफिंग आपली पॅक राहते जी बाहेर निसटत नाही। हे बघा आता मस्त चीर जी पाडी मी दोडक्याला त्याच्यामध्ये कसं सहजपणे हा मसाला बघा बसत आहे।
हे आता ओलसरपणामुळं थोडासा पॅक होतोय बघा. अगदी छान असं पॅक झालाय, मस्त आतपर्यंत आपला मसाला याच्यामध्ये पॅक झालाय. म्हणजे खाता वेळेस ना असं भरलेलं जे बोलतात ना आपण, भरलेलं जे पदार्थ असतं ना त्याच्यामधला जो मसाला असतो ना तीच खाण्याची खरी मजा असते. त्यामुळं मसाला आपला चांगला असा पॅक झाला पाहिजे. तिकडे बघू शकता मस्त असा पॅक होतोय. आणि याला थोडासा हलका दाब द्यायचा, हे बघा. आणि चारी बाजूने असं ह्याला लावलं तरी हरकत नाही, असं मसाल्याचा हात असा, त्याने सुद्धा चांगली चव येते. आता हे सगळे मी लावून घेतलेत आणि उरलेला मसाला म्हणजे स्टफिंग ती सुद्धा वाफरायची. तर आता कढाईमध्ये मी टाकते तेल. आता आपल्याला चांगलं तरीबाज करायचं आहे, मस्त झणझणीत असा गावरान पद्धतीचा हा दोडका करणार आहे भरलेला. बहुतेक लोकांना दोडका म्हणजे आवडत नाही जास्त असंच, पण दोडक्याची भाज्या खरंच खूप चांगल्या लागतात. गावाला तर लोक काळा मसाला वाटून सुद्धा दोडक्याचं कालवण करतात, चण्याची डाळ वगैरे टाकून सुद्धा सुकी भाजी छान होती याची. तर तुम्ही पण नक्की आवडीने खा, खूप चांगला असतं, याच्यात खूप थंडावा आहे आपल्या शरीरासाठी. तर आता तेलामध्ये टमाटे जे परतून घेतले त्याच्यामध्ये मी एक एक करून आपण जो मसाला भरून घेतला दोडक्यामध्ये ते दोडके आपले ह्याच्यामध्ये गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि मिडियम गॅस करायचा आहे सुरुवातीला. आणि थोडंसं 1 सेकंड ह्याला असं गरम तेलामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे. जसं मी वांग्याची रेसिपी दाखवली बघा भरलेली, त्यावेळेस पण मी असं परतून घेतलेत वांगे सुरुवातीला मसाला भरून झाल्यावर. आणि हे उरलेली जी स्टफिंग आहे आपली मसाल्याची ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. ही वेस्ट घालायची नाही. आणि जर तुम्ही नाही टाकली ना तर भरलेलं जे स्टफिंग आहे ना म्हणजे खाण्यामध्ये काही एवढी मजा येणार नाही जर तुम्ही हा मसाला वापरला नाही तर. म्हणून हा मसाला नक्की वापरा, कारण हा मसाला जो असतो ना जो उरलेला असतो ते खाण्यामध्ये पण एक मस्त आनंद असतो बघा. याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी टाकून, कारण आपल्याला थोडीशी अशी पातळ अशी ग्रेव्ही करायची. हे बघा आता परफेक्ट झाली आपली ग्रेव्ही. याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ वगैरे काही टाकायचं नाही, कारण आपण सर्व मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. फक्त आणि फक्त याला आता मंद आचेवर द्यायचे 5-7 मिनटं, कारण दोडके आपले कच्चे आहेत ना, थोडे वाफेवर शिजून निघतील. आता बघा झाकण ठेवलं आहे आणि मस्त आता बघा वाफेवर किती छान आपली ही जी भाजी दोडक्याची मस्त तयार होत आहे. मंद आचेवर मस्त शिजत आहे आणि नरम सॉफ्ट असे दोडके आपले झाले आहेत बघा. आणि हे बघा किती छान अशी दोडक्याची भाजी बघा आपली भरलेला दोडका तयार झालेला आहे खाण्यासाठी. तुम्ही हा नक्की एकदा करून बघा, तुम्हाला इतका आवडेल ना. जर तुम्हाला दोडका खायला आवडत नसेल ना तर तुम्हाला ही भाजी खूप आवडेल आणि तुम्ही नेहमी करून खाता बघा. ते बघा असं मिक्स केलेलं आहे आणि थंड करून घेतली भाजी करून घेतली बघा. हे बघा किती छान आपला असा भरलेला दोडका मसाल्याचा तयार झालेला आहे. आणि ही ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती चांगली थिक असा मसाला तयार झाला आहे. इतका भारी वाटतो ना हा खायला. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भरलेला दोडका. आणि ह्या अशाच पद्धतीने सेम प्रोसेसमध्ये तुम्ही भरलेलं वांगं भेंडी वगैरे तुम्ही करू शकता. तिकडे बघा किती छान चमचमीत असा झणझणीत असा गावरान पद्धतीचा असा आपला भरलेला दोडका तयार झाला आहे खाण्यासाठी. ज्याला नाही आवडत ना ते सुद्धा ही आवडीने ही भाजी खातील बघा. किती छान आपला मसाला ग्रेव्ही घट अशी थिक तयार झालेली आहे. गरमागरम भाकरीसोबत रोटीसोबत किंवा आपण राईससोबत सुद्धा याला आवडीने खाऊ शकतो. तर मला तर खूपच आवडतो असा भरलेला दोडका, खूप चांगला लागतो खाण्यासाठी. तर इकडे बघू शकता आपला किती छान झाला आहे बघा दोडका भरलेला. मला पूर्ण खात्री तुम्हाला नक्की आवडणार हा दोडका, तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा चला कशी वाटली आजची आपली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा.